नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर पहा आपल्या समोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा एक प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, तीन संख्यांचे गुणोत्तर 5:4:9 आहे. जर प्रत्येक संख्येत 9 मिळवले तर त्यांची बेरीज 132 येते, तर लहान संख्या कोणती? तर मुलांनो हा प्रश्न कसा सोडवायचा आपल्या ट्रिकने. त्या तीन संख्यांचं गुणोत्तर तुम्हाला 5, 4 आणि 6 दिलंय. म्हणजे पहिली संख्या तुम्हाला 5x मिळाली, दुसरी संख्या मुलांनो 4x आहे आणि तिसरी संख्या किती आहे? 6x आहे. आता प्रत्येकामध्ये 9 ऍड केलेत मुलांनो, म्हणजे पहिल्यामध्ये 9 मिळवले, दुसऱ्यामध्ये 9 मिळवले आणि तिसऱ्यामध्ये 9 मिळवले. आणि जर यांची बेरीज केली तर त्या सर्वांची बेरीज मुलांनो 132 येते. म्हणजे अशा प्रकारे काय करायचं, याची मांडणी करायची. तर मुलांनो मग बेरीज करताना अक्षरवाल्यांची बेरीज करा. 5 आणि 4 9, 9 आणि 6 किती झाले मुलांनो? 15x. ओके. आता 9, 9 आणि 9 हे किती वेळा आहेत मुलांनो? 3 वेळा. म्हणजे 9 त्रिकी झाले 27 आणि बरोबर 132. आता संख्याकडे संख्या घ्या मुलांनो, म्हणजे 15x बरोबर त्या 132 मधून हे जे प्लस 27 आहे डावीकडं, तिकडे गेले वजा होतील. 132 मधून 27 मायनस करा, मला मिळतात मुलांनो 105. मग मुलांनो x बरोबर हा इथं 15 गुणिले आहे, तिकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजे 15 × 15 आणि 15 × 105. तर x ची किंमत किती आहे मुलांनो? 7 मला मिळाली आहे. आपल्याला विचारलंय मुलांनो लहान संख्या. तर लहान संख्या कशी ओळखायची? याच्यामध्ये जे गुणोत्तर लहान आहे ती आपली लहान संख्या असते. म्हणजे लहान गुणोत्तर हे 4 होतं, लहान संख्या ही 4x आहे. म्हणजे 4 गुणिले x, x म्हणजे 7, 7 चौक 28 ही आपली लहान संख्या आहे. अशा प्रकारे मुलांनो तुम्ही लहान संख्या काढू शकता. पेपरला जर विचारलं तुम्हाला की मोठी संख्या काढा, तर मोठ्या गुणोत्तरामध्ये ती किंमत मांडायची.